नमस्कार मैत्रिणींनो, आपण आंब्याची वडी पाहिली, आंब्याचे रोल पाहिले, अगदी आंब्याचे घारगे सुद्धा बनवले। चला तर मग आज आंब्याची आपण कोणती रेसिपी बनवायची ते पाहूया। आज आपण करणार आहोत आंब्याची खोबऱ्याची बर्फी। तर त्यासाठी आपल्याला लागणारे आंबे, एक ओला नारळ, थोडीशी वेलचीची पूड आणि साखर। तर यासाठी जर तुम्ही चिक्कीचा गूळ घेतला तर तुमची जी बर्फी आहे ती कडक होईल आणि नॉर्मल गूळ घेतला तर तुमची बर्फी ही सॉफ्ट होईल। यासाठी मी आंब्याचा रस काढून त्याचा गर काढून घेतला आहे। त्याच मिक्सरमध्ये मी ओलं खोबरं ते सुद्धा बारीक करून घेतले। नारळ फोडून त्याच्या पाठीमागचा जो काळा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि जो सफेद भाग आहे त्याचे बारीक पीस करून एकदम बारीक त्याला वाटून घ्यायचे आहे। बर्फी बनवताना आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे। आंब्याचा गर काढून घेताना त्यात जरा सुद्धा पाणी घालायचं नाही। त्यानंतर खोबरं बारीक करताना त्यामध्ये साखर घाला, त्यामुळे तुमचं खोबरं जास्त प्रमाणात बारीक होईल आणि आपल्या खोबऱ्याच्या बर्फीला चव सुद्धा तेवढीच छान येईल। आता गरही काढून झालाय आणि खोबरंही बारीक करून झाले। यानंतर कढईमध्ये आंब्याचा रस आणि गूळ घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यावर बारीक वाटलेलं खोबरं घालायचं। आता हे मिश्रण पूर्ण घट्ट होईपर्यंत आपल्याला गॅसवरती त्याला शिजवून घ्यायचे। जोपर्यंत मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत त्याला चमच्यानी हलवत राहायचंय। आता यामध्ये आपल्याला थोडीशी मिल्क पावडर घालायची। तर यामध्ये एव्हरीडेची जी 10 रुपयाची पुडी येते ती पुडी मी यामध्ये घातलेली आहे। तुमच्याकडं जर मिल्क पावडरचा डब्बा असेल तर त्यातली तुम्ही 2 चमचे मिल्क पावडर घालू शकता। आता ती सुद्धा यामध्ये चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। यामुळे आपल्या बर्फीला एक छान असा सॉफ्टनेसपणा सुद्धा येतो आणि चवही वाढली जाते। इथे काजू, बदाम, पिस्ता तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट सजावटीसाठी तुम्ही बारीक कट करून घ्या। जसं जसं तुमचं मिश्रण शिजायला लागतं तसं तसं त्याचे बुडबुडे येऊन अंगावर उडायला लागतं। अशा वेळेस थोडंसं झाकण ठेवून आणि हलवत राहून आपल्याला मिश्रण घट्ट करून घ्यायचे। आता या पद्धतीने आपलं मिश्रण जेव्हा घट्ट होईल त्यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचा आहे। अजूनही आपल्याला थोड्याशा प्रमाणात मिश्रण घट्ट होऊ द्यायचे। त्यानंतर त्यावर मी थोडंसं तूप घालून घेतले। यामुळे आपली बर्फी जी आहे ती सॉफ्ट बनते। तर इथे मी कडक नाही तर सॉफ्टमध्ये बर्फी बनवते। जर तुम्हाला कडक बर्फी बनवायची असेल तर अशा वेळेस तुम्ही तूप घालू नका आणि चिक्कीच्याच गुळाचा वापर करा। ज्या ताटामध्ये आपल्याला बर्फी लावून घ्यायची त्या ताटाला तूप लावून घ्यायचे आणि सजावटीसाठी मी कोकोनट पावडर आणि ड्रायफ्रूट इथे वापरलेले आहे। आता ताटावरती हे सर्व मिश्रण ओतून घ्यायचं आहे आपल्याला आणि एखाद्या चमच्याच्या सहाय्याने आपल्याला ते पसरून घ्यायचे। गरम असतानाच मिश्रण व्यवस्थित पसरून घेतलं की आपली बर्फी अगदी व्यवस्थित सेट होऊन जाते। ताटावरती मिश्रण मी व्यवस्थित पसरून घेतले। आता यावर आपल्या आवडीप्रमाणे जे आपण ड्रायफ्रूट कट करून घेतले ते यावर सजावटीसाठी वापरायचे आणि वरतून ते लावून घ्यायचे। या ठिकाणी मी पिस्ता, काजू, बदाम आणि कोकोनट पावडर असं सगळ्याचाच वापर केला आहे। त्यामुळे ती बर्फी दिसायलाही आकर्षक दिसते आणि मुलांना खाताना त्याचा एन्जॉयसुद्धा वाटतो। चवीला तर ती छानच होते, पण त्याबरोबर ती हेल्दीसुद्धा होते। तर अशी पौष्टिक
बाजारात महागडी मिळणारी बर्फी तुम्ही घरगुती साहित्यामध्ये अगदी कमी खर्चामध्ये आणि चविष्ट बनवू शकता. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता ड्रायफ्रूट आपले सगळे जेव्हा आपण या मिश्रणावर व्यवस्थित सेट करून घेतो त्यानंतर हलक्या हाताने ते दाबून घ्या, जेणेकरून ते पडणार नाही आणि आपल्या या मँगो बर्फीला ते व्यवस्थित चिकटले जातील. त्यानंतर जेव्हा बर्फी तुमची थंड होईल त्यानंतर तिचे व्यवस्थित आपल्याला हव्या त्या आकाराचे पीसेस कट करून घ्या. इथे मी चौकोनी आकाराचे पीस कट करून घेतले आणि अगदी व्यवस्थित ते कट होत आहेत. पाहू शकता बर्फी दिसायलाही किती सुंदर झाली आणि चवीला तर अप्रतिम लागते, कारण यामध्ये आपण ओल्या खोबऱ्याचा, ड्रायफ्रूटचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंब्याच्या फ्लेवरचा वापर केलेला आहे. त्यामुळे तर ती चवीला चांगली लागणारच. वाव, आपली ही खोबऱ्याची बर्फी तयार झालेली आहे आणि पाहू शकता दिसायलाही ती किती सुंदर झाली आणि खूपच रुचकर सुद्धा झाली आहे. तर मी आता टेस्ट करून पाहते. वडीची टेस्ट आपण जी बाजारातून चिक्की आणतो खोबऱ्याची वगैरे, लोणावळ्याची जी चिक्की असते सेम तशी झालेली आहे. म्हणजे खायलाही सॉफ्ट आहे, फार कडकही नाही किंवा अशी फार लूजही नाही, एकदम परफेक्ट झालेली आहे. आणि त्यात आंब्याचा फ्लेवर सुद्धा इतका छान येतोय. खरंच खूप अप्रतिम झाली आहे आणि अगदी 2-3 महिने राहू शकते, इतकी चांगली त्याची हे झालेली आहे. खूप छान लागते, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा.